नमस्कार मंडळी, मी चैताली पालकर आणि स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. खरं तर आज मला व्हिडिओ शूट करायला अजिबात जमलं नाही. सकाळपासून खूप कामं चालू होती आणि आज अर्जुनच्या शाळेत गेली होती. अर्जुनचा युनिफॉर्म घ्यायचा होता, युनिफॉर्म मिळणार होता आज. तर युनिफॉर्म घेऊन आले. दुपारी आल्यानंतर जेवायला उशीर झालेला आहे. त्यानंतर मोठा मुलगा 10वीला आहे, तर त्याचा क्लास होता, तर त्याला क्लासला सोडायला गेले. त्यानंतर इंस्टाग्रामवरती एक रील अपलोड करायची होती. ती रील शूट केली, एडिट केली आणि अपलोड करून टाकली इंस्टाग्रामवरती. इंस्टाग्रामवर मी एक पोस्ट अपलोड केली होती. जर मी सुरुवात केली नसती तर मी इथपर्यंत पोहोचले नसते. तर तो व्हिडिओ खूप म्हणजे ती पोस्ट खूप जणांना रिलेट झाली, खूप जणांना कनेक्ट झाली आणि खूप जणांना आवडली. तर मला त्या त्या पोस्टखाली खूप जणांचे मेसेज आले होते आणि DM-मध्ये सुद्धा मला खूप जणींनी मेसेज केले की तुमची पोस्ट बघून असं वाटलं की ती माझ्यासाठीच आहे. आणि मी सुद्धा लोकांचा विचार करण्यात खूप वेळ वाया घालवला. 1 वर्ष वाया घालवलं. मला जे करायचं होतं ते मी करायला सुरुवातच केली नाही. विचार करत बसले. एका ताईने DM केला होता की मी तब्येतीने बारीक आहे, तर मला व्हिडिओ बनवायला ऑकवर्ड वाटतं, कॅमेरासमोर बोलायला थोडी भीती वाटते. तर मी स्वतःसुद्धा अंडरवेट आहे. सुरुवातीला मला कॅमेराची एवढी भीती नव्हती, कारण मला फोटोज काढायला आवडतात. त्यामुळे कॅमेराची मला सवय होती, आवड होती. फक्त व्हिडिओ समोर काय बोलायचं हे मला सुरुवातीला कळत नव्हतं. व्हिडिओ ऑन केल्यानंतर व्हिडिओमध्ये काय बोलायचं हे मला सुरुवातीला कळत नव्हतं. तर जसे मी Instagramवर व्हिडिओ अपलोड करत राहिले आणि जेव्हा थालीपीठ भाजणीचा व्हिडिओ लोकांना आवडला आणि फॉलोअर्स वाढायला लागले, त्यानंतर मला DMमध्ये, कमेंट्समध्ये जे कमेंट्स यायचे, DMमध्ये जे मेसेजेस यायचे, तर मी त्याच्यावरच व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. त्यानंतर मग मला टॉपिक सुचायला लागले. असं करून ती नंतर माझी सुरुवात झाली व्हिडिओ बनवण्याची. तर त्यानंतरचा प्रवास माझा इथपर्यंत मी आले आहे. माझा प्रवास इथपर्यंत म्हणजे मला घेऊन आला आहे. तर हा प्रवास अजून सुरूच आहे. आता हा प्रवास मला कुठे घेऊन जातो मलासुद्धा माहिती नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा प्रवास मला कुठे घेऊन जाणार आहे ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर 30 डे चॅलेंजचा हा डे 9 होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.